नाही बरोबर. पाठवला तरी ते एमएससीबी ते पर्यंत पुढं नाही पाठवलं तरी ही ऑनलाईन प्रूफ आपल्याकडे राहते की बाबा आम्ही बूस्टर पंप घेतलाय. तुम्ही जर फोन जरी घेऊन आला तरी तुम्ही म्हणू शकतो आणि ह्या मेल आयडी वरून मेल पाठवलाय. म्हणजे तुम्हाला कोणत्याच डॉक्युमेंटेशनची गरज नाही. जेणेकरून पैसे टाका वगैरे समजा कुठं अडचण येईल त्यांचा जरी फोन आला तरी सर मी ह्या तारखेला मेल केलाय आणि ह्याच्यावर माझा आधार नंबर मोबाईल नंबर आणि एमपी आयडी आहे. ईमेल वर बी उत्तर देते नितीन सर ते. ईमेलवर देते ईमेल वर बी देते. एक नंबर आहे माझ्याजवळ मी ते नंबर ते मॅडमला बोलून घ्या ताबडतोब अपडेट करून घेतले लगे ते. सर ती नंबर ना पर्सनली पाठवून द्या ज्यांना पाहिजे असेल ते आपण काय करू या फॉर्मॅटमध्ये ऍड करू जेणेकरून ज्यांना पाहिजे त्यांच्याकडेच गेलं पाहिजे म्हणजे विनाकारण त्यांना दुसरंच काहीतरी विचारून पुन्हा ते फॉर्मॅट कॅन्सल करता येणार नाही. बरोबर. त्याच्यामध्ये जर फोन केला ना की दुसऱ्याच कारणासाठी तर मग ते थोडासा गोंधळ होऊन जातय. तुम्ही फक्त बुस्टर पंप कॅन्सल करण्यासाठीच फोन केला तर ते योग्य मार्गावर लावला जाईल नंतर. ते बुस्टर साठीच आहे तो नंबर खरा म्हणजे सर. काय म्हणला सर? बुस्टर साठीच म्हटलं तो नंबर. हा हा मग म्हणूनच म्हटलं बुस्टर साठीच कॉल करा बाकी मग सगळ्यासाठी जर फोन केला माझी वर्क ऑर्डर कधी येईल माझं फॉर्मॅट कधी येणार तर मग ते सगळं गोंधळ होऊन बसेल. गोंधळ होऊन जाते. त्यामुळं ना ते नंबर मला पर्सनली पाठवून द्या आणि ज्यांना बर बर. जो फॉर्मॅट पाहिजे ना त्याच्यावरती मी काय करतो लिहून पाठवतो ते बुस्टर पंपच्या ह्याच्यावरती. ते किंवा मग त्यांना तुम्हाला टाकला हो सर मी नंबर बरं टाकला असेल तर नंबर टाकलेला आहे. टाकला असेल तरी हा हा पाठवलाय का? हा मागच्या हप्त्यामध्ये टाकला होता मी तुम्हाला म्हणजे बरं 15 दिवस झाले आता. ओके 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 वाटलं तर परत एकदा पाठवा मी ही करून ठेवतो मग ते पीडीएफ मध्ये आपल्या सेव्ह करून ठेवतो कुठेतरी डेटामध्ये आपल्या सोलरच्या. चालते चालते. तर आपण हे ऑफलाईन डेटावरती होतो म्हणजे तुम्हाला थोडंसं आयडिया येऊन जाईल बेसिक माहिती आहे जेणेकरून तुम्हाला पण माहित असावी. हा हम्म. फॉर्मॅट आहे आताच आपण फॉर्मॅट ओपन करून दाखवलाय ठीक आहे हा बुस्टर पंपचा फॉर्मॅट आहे. आणि हा याच्यावरती सही घेऊन या आणि हा मेलवरती कसा पाठवायचा त्याच्यावरती थोडीशी आपण नजर टाकूया. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? हो. याच्यामध्ये ना आपण काय केलंय हा विषय असतो इथं सब्जेक्ट. इथं सब्जेक्ट स्क्रीन दिसत नाहीये शेअर करा. स्क्रीन शेअर आहे नव्हती पुन्हा दिसते का स्क्रीन? नाही स्क्रीन दिसू राहिली. स्क्रीन दिसते काही अडचण नाही. तर हा हिथं जर तुम्हाला सगळ्याला सेम टू सेम पाठवा काही वेगळं काही करायची गरज नाही. त्यामुळे मी काय केलंय हॅलो सगळ्यांना हा सेमच बोला. सगळ्यांना सेमच आहे कारण की फक्त तुमचं नाव आणि तुमचा पर्सनल माहिती तर चेंज होणार आहे बाकी सगळ्यांना सगळा फॉर्मॅट सारखाच आहे. ठीक आहे. हे कॉपी करून तुम्हाला मी वाटलं तर पीडीएफ ही पाठवतो मेलचं म्हणजे तुम्हाला डायरेक्टली तिथं कॉपी करून तिथं फक्त एडिट करायचं तुमच्या नावापुरतं ठीक आहे आणि इथं मेल आय डी तुम्हाला मेल आय डी मी दाखवतो. हे मेल आय डी सगळे एमएससीबीचे तुम्हाला याच्यामध्ये फक्त कंपनीचा ऍड करायचा तर कंपनीचा मेल आयडी तुम्हाला माहिती आहे कुठे आहे ते आपल्या त्या पीडीएफ वरती सगळे कंपनीचे मेल आयडी आहेत. त्याची सुद्धा पीडीएफ आहे आपल्याकडे. पीडीएफ परत टाका तुम्हाला पीडीएफ ग्रुपला. दाखवतो मी आपले जे सोलारचे हे आहे ना एकच मिनिट. ही प्रिंट तर तुम्हाला सगळ्याच माहिती आहे सगळ्याकडेच असेल आपल्या ग्रुपवरती पण आहे. तर इथं मेल आयडी आहेत आता हे आदिती आहे समजा दुसरा अजून तुम्हाला एकदा माहितीच दाखवतो मेल आयडी. हॅलो हा बोला ना. कंपनी कधी येणार आहेत आता मागेल त्यामध्ये? येतील येतील थोडंसं थांबा एवढ्या महिन्याच्या शेवटाला येतील. तर बरोबर. आपण हा विषय आपला हे बघा आता हे क्रिस्टल कॉर्पोरेशन म्हणून कंपनी त्याचा इथं मेल आयडी प्रत्येक कंपनीचा मेल आयडी त्याच्या खाली दिलेला आहे म्हणजे तुम्ही इथून फक्त कॉपी पेस्ट करू शकताय ठीक आहे. सगळ्यात सोपं आहे इकोझोन आहे बघा इकोझोनचा मेल आयडी इथून कॉपी करायचा आणि डायरेक्ट जाऊन इथं पेस्ट करायचं कुठं की आपल्या मेल आयडी आपण जिथं पेस्ट हे करणार आहे तिथं इथं टाका इकोझोनमध्ये कुठं बी टाका इथं बी जर टाकला तरी जमतंय ठीक आहे. हे मेल आयडी आहेत या 3 मेल आयडीने टाका या 3 मेल आयडीने टाकल्यानंतर तुमचा बुस्टर पंप 100% कॅन्सल होतं. आणि हे तुमचं मराठीमध्येच टाकलेलं आहे. आणि अर्जदाराचं नाव हे अर्ज क्रमांक टाका अर्ज क्रमांकाची काही गरज नाही तुम्ही इथं एम के आय डी वगैरे टाकला तरी जमतंय ठीक आहे आधार क्रमांक टाका मोबाईल नंबर आणि एम के आय डी याच्यामध्ये सोपा फॉर्मॅट आहे तुम्हाला सुद्धा वाचता येतं आणि इथं काय तो आपलं नाव विश्वासून मोबाईल नंबर टाका बस होऊन जातं एवढंच आणि ही मेल इथून सेंड करा आणि 1-2 दिवसाला तुम्ही इनबॉक्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली
दिसून जाईल तुमच्या मेलला काही रिप्लाय आलाय का नाही. फक्त ते समजून घ्या की आपण बूस्टर पंप निवडलाय का नाही ते पण खूप महत्त्वाचं आहे. बूस्टर पंप निवडल्यानंतर असं दाखवतो इंग्लिशमध्ये पण तुमचं वेंडर पेमेंट कन्फर्मेशन पेंडिंग म्हणून असं दाखवतं इंग्लिशमध्ये पण, आणि मराठीमध्ये पेमेंट पुष्टी करण्यासाठी प्रलंबित असं दाखवतं. ह्या थोडंसं 2 आयडिया लक्षात आल्या की तुम्हाला जास्त हे करायची गरज लागत नाही. कोणाला काय प्रश्न असतील आपल्या बूस्टर पंप संदर्भात तर बोलू शकता. सर जर बुस्टर पंप ठेवायचं असेल तर ठेवायचं असेल का नसेल? ठेवायचं पैसे असेल भरा तर मग पैसे. किती भरायचे आहेत सर? 1,50,000 रुपये अय्या, आपल्याकडे आहे किंमत 1,60,000. 1,60,000 सांगितले होते सर. भैया 1,60,000. तुम्ही सरांना बोलू द्या ना, मध्येच कशाला सारखं बोलताय तुम्ही. नाही नाही, 1,60,000 रुपये पेमेंट आहे ना ते हा सर, तुम्हाला भरायचं कमीत कमी. ठीक आहे. तर ते बूस्टर पंप ठीक. जे आहे ते हा आपल्याला त्या योजनेमध्ये नाही, आपल्याला ते पैसे भरून विकत घ्यायचं आहे. ठीक आहे सर, ते कॅन्सल करायलाच योग्य राहील ना. हां, ते काय 50. माहिती आहे का, बूस्टर पंप घेताना आपण नजर चुकीने ते टच केलेलं आहे. आता आपण पंप आणि बूस्टर पंप असे 2 ऑप्शन असले, तिथं आपण काय हा करतो, सर, बूस्टर पंपमध्ये काहीतरी कॉम्प्युटरवाले कंपनीचं कुठून आलंय नाव सर. असेल, असं म्हणून आपण ते केलेलं असतं. पण आपल्याला माहीत नाही की त्याला पैसे भरावे लागतात. त्याच्यामुळे ते नजर चुकीने टच कॉम्प्युटरवाले केलेलं कुठून असतं. आलंय सर ते. हॅलो. हां, बोला. सर पंप काय काम करतो नेमकं? बूस्टर पंप सर काय माहिती आहे का, आता समजा एक गेअर टाईप आपल्या गाडीला कसा गेअर असतो, पहिला गेअर दुसरा गेअर, तसं बूस्टर पंप काय आहे, पाणी उंचवायचा आणि उंचावर करण्यासाठी त्या बूस्टर पंपचा उपयोग केला जातो. म्हणजे ज्या विहिरीची, ज्या बोरवेलची खोली जास्त आहे आणि लांबी जास्त आहे त्यासाठी बूस्टर पंप वापरला जातो. पाण्याला प्रेशरने बाहेर फेकण्यासाठी तो बूस्टर पंप वापरला जातो. बरोबर. शक्यतो आपल्या शेतकरी बांधवांना बूस्टर पंपची गरज नाही, कारण की जे त्यांनी 100 मीटर पर्यंत जे दिलंय ना ते तितकंच काठी होऊन जाते. आपल्याला काही दुसरं वापरायची गरज लागत नाही. ती नसते सर, पण मग जर तुम्हाला वाटलं काय करतो. जर तुम्हाला वाटलं ना बूस्टर पंप, तर तुम्ही मग आपली इलेक्ट्रिक मोटर तुम्ही वापरू शकता त्याला. कारण 1,50,000 सर म्हणजे बुस्टर खूप आहेत. पंप 1,50,000 म्हणजे खूप आहेत. तुमच्या त्या 1,50,000 मध्ये तुम्हाला मोटर 10 मोटर येतात. माहीतच नाही राहत सर, बुस्टर पंप काय आहे आणि किती रक्कम आहे. सीएससी वाला होय नाही असतं तिथं होय करून देतो, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना येस 90% येस, त्याच्यामुळे समस्या असते. आणि काही शेतकऱ्यांना माहिती पण नाही बुस्टर पंप काय करून दिलेलं आहे बा सीएससी वाल्याने. नाही, आता काय माहिती आहे का, आपण अर्ज केला ना, आता आपल्या ग्रुपपासून खूप शेतकऱ्यांना ज्यांना माहीत नव्हतं ना, झिरो नॉलेज, त्यांना थोडंसं माहीत होतं. तर आपण हम्म. जेव्हा CSC सेंटरवरती जातो ना आणि अर्ज भरतो, आणि अर्ज जेव्हा A1 फॉर्म सबमिटेड असं दाखवतं ना, त्यावेळेस जर हा. तुम्ही टोल फ्री वरती फोन केला आणि सांगितलं की माझा बूस्टर पंप निघालाय का, मला थोडंसं सांगा, तर तुम्हाला तो A1 फॉर्म अप्रूव्ह होण्याच्या अगोदर तो बूस्टर पंप कॅन्सल करता येतो. पण हे माहीतच नसल्यावर तुम्हाला काहीच करता येत नाही. माहीत असणं खूप गरजेचं की आपण बूस्टर पंप घेतोय का, आणि जर हो नसेल हो. तर मग तो कॅन्सल. कारण ही जे तुम्ही आता स्टेजला जेव्हा बूस्टर पंप कॅन्सल करतो, हे सगळ्यात शेवटची स्टेप आहे. हॅलो. हा, बोला. बुस्टर पंप कॅन्सलचा मेल आयडी टाका ना सर ग्रुपला. नाही नाही, ते सगळंच तुम्हाला पाठवून देतो. कॉल झाला का सगळं पाठवून देतो मी, त्यासाठीच कॉल ठेवलेला आहे आपला. बरं बरं. आपल्या ग्रुपवरती ना सगळे मेल आय डी, तो फॉर्मॅट, हा हा. आणि PDF मध्ये बी पाठवतो आणि टेक्स्ट मध्ये पाठवतो, जेणेकरून तुम्हाला कॉपी करून डायरेक्ट पेस्ट करता यावे लागतं. आणि मेल आयडी मेल होत नाही सर कंपनीला, सद्भाव कंपनीला. सद्भाव कंपनीला टोल फ्री वरती दुसरा बघितलाय का मेल आयडी, एखादा चेक करू? बघितला सर, पण होतच नाही मेल. एकच मिनिट हा. माझी स्क्रीन दिसते का? सद्भाव का? हो दिसतो. सद्भाव. स्क्रीन नाही दिसत. दिसते बरं. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? हो हो दिसतो सर. एक मिनिट. हा,